तुम्ही रोज सकाळी उठता, नवीन दिवस सुरू करता, खूप काही करण्याचा विचार करता, पण रात्री झोपताना मनात एकच प्रश्न येतो, आज खरंच काही बदल झाला का? जर तुमच्याही आयुष्यात हा अनुभव वारंवार येत असेल तर पुढचे 30 दिवस तुमच्यासाठी खूप खास ठरू शकतात. कारण आज मी तुम्हाला अशा 10 सवयी सांगणार आहे ज्या जगातील सर्वात यशस्वी लोक रोज फॉलो करतात. इलॉन मस्क असो, विराट कोहली असो किंवा ओप्रा विन्फ्री असो, या लोकांच्या सक्सेस मागे फक्त टॅलेंट नाही तर त्यांच्या पॉवरफुल हॅबिट्स आहेत. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या सवयी कोणालाही सुरू करता येतात आणि तुम्हीही आजपासून त्या फॉलो करू शकता. जर तुम्ही पुढचे 30 दिवस मनापासून या 10 सवयी फॉलो केल्या तर तुमचा कॉन्फिडन्स वाढेल, लोकांच्या नजरेत तुमची रिस्पेक्ट वाढेल आणि तुमची पर्सनॅलिटी पूर्णपणे बदलू शकते. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण कदाचित हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील खरा टर्निंग पॉइंट ठरू शकतो. सवय 1. लवकर उठणे. रोज सकाळी अलार्म वाजतो, आपण स्नूज मारतो, परत झोपतो, परत उठतो. हे सायकल कधीच तुटत नाही. पण यशस्वी लोक हे सायकल कधीच फॉलो करत नाहीत. ते सूर्य उगवण्याआधी उठतात, शांतपणे, तयारीने. सकाळचा वेळ हा सर्वात पॉवरफुल वेळ असतो. त्यावेळी कोणताच डिस्ट्रॅक्शन नसतो, जग झोपलेलं असतं. रॉबिन शर्मा म्हणतात, द मॉर्निंग इज सेक्रेड. तुम्ही जेव्हा जग झोपलेलं असतानाही जागे असता तेव्हा तुम्ही आधीच एक स्टेप पुढे असता. उद्यापासून 5 वाजता उठणं जड वाटत असेल तर फक्त 30 मिनिट आधी उठा, एवढंच करा. हळूहळू बॉडी ॲडजस्ट होते, माइंड तयार होतो. लवकर उठणं म्हणजे दिवसाला तुम्ही लीड करता, नाहीतर दिवसच तुम्हाला ओढत नेतो. सवय 2. सकाळी पाणी पिणे. रात्री 7 ते 8 तास आपण काहीच खात पित नाही, त्यामुळे सकाळी उठतो तेव्हा बॉडी डिहायड्रेटेड असते. पण आपण लगेच काय करतो? फोन बघतो, चहा पितो. शरीराला जे हवं ते देत नाही, हे चुकीचं आहे. उठल्यावर सगळ्यात आधी 1-2 ग्लास पाणी प्या. हे मेटाबॉलिझम बूस्ट करतं, शरीर ॲक्टिवेट होतं, ब्रेनला ऑक्सिजन जातो, फ्रेश वाटायला लागतं, टॉक्सिन्स बाहेर पडतात, स्किन चमकते, एनर्जी येते. कॉफी चांगली आहे, पण पाणी त्याहून आधी हवं. हे एक सिंपल हॅबिट आहे, पण रिझल्ट्स मोठे आहेत. जागतिक हेल्थ एक्सपर्ट सगळे हेच सांगतात. फक्त 1 आठवडा करून बघा, फरक जाणवेल. सकाळी पाणी म्हणजे शरीराला दिलेलं पहिलं गिफ्ट. कॉफी नंतर पाणी आधी, हा रूल विसरू नका. सवय नंबर 3. मेडिटेशन. बरेच जण म्हणतात मेडिटेशन म्हणजे वेळ वाया घालवणे, पण हे सांगणारे लोक कधीच मेडिटेशन केलेले नसतात. मेडिटेशन म्हणजे मन रिकामा करणं नाही. मेडिटेशन म्हणजे मनाला ट्रेन करणं, फोकस करायला. दिवसभर आपल्या मनात 1000 विचार येतात, कुठे लक्ष द्यायचं हे कळत नाही, गोंधळ होतो. मेडिटेशन हे गोंधळ शांत करतं, क्लॅरिटी येते. स्टीव्ह जॉब्स रोज मेडिटेशन करायचे, हे सत्य आहे. कोबी ब्रायंट, ओप्रा सगळे हे करतात, केला आहे. फक्त 10 मिनिटे डोळे बंद करा, श्वासावर लक्ष ठेवा. यूट्यूबवर फ्री गायडेड मेडिटेशन व्हिडिओज आहेत. हेडस्पेस, काम ॲप्स आहेत. सोपा आहे सुरू करायला. सुरुवातीला कठीण वाटेल, मन इकडे तिकडे जाईल, पण सराव केला की मन तुमचं ऐकायला लागतं. सवय 4. रोज वाचन. वॉरेन बफेट रोज 5 तास वाचतात, हे खरं आहे. बिल गेट्स वेकेशनमध्ये 4-5 बुक्स संपवतात. इलॉन मस्क लहानपणी दिवसाला 2 बुक्स वाचायचे. यशस्वी लोकांची एक कॉमन सवय आहे, वाचन. तुम्हाला 5 तास नको, फक्त 20 पाने रोज वाचा. एका वर्षात 12 पेक्षा जास्त बुक्स पूर्ण होतील. वाचन म्हणजे दुसऱ्याच्या अनुभवाचा शॉर्टकट आहे. जे त्यांनी 30 वर्षांत शिकलं ते तुम्ही 3 दिवसात वाचाल. नॉवेल, सेल्फ हेल्प, बायोग्राफी काहीही चालेल वाचायला. वाचनाने व्होकॅब्युलरी वाढते, विचार क्लिअर होतात, नवीन आयडियाज येतात, पर्स्पेक्टिव्ह बदलतो आयुष्याचा. झोपण्याआधी फक्त 20 मिनिटे वाचण्याची सवय लावा. फोन बंद करा, बुक उघडा. हे छोटं पण पॉवरफुल आहे. वाचणारा माणूस कधीच मागे राहत नाही, लक्षात ठेवा. सवय नंबर 5. व्यायाम. बॉडी फिट राहिली तर माइंड शार्प राहतो, हे सायन्स आहे. व्यायामामुळे इंडॉर्फिन्स रिलीज होतात शरीरात. हे इंडॉर्फिन्स तुम्हाला नॅचरली हॅपी करतात. स्ट्रेस कमी होतो, अँझायटी कमी होते, मूड सुधारतो. रोज जिमला जाणं जमत नाही? ठीक आहे, काळजी नको. फक्त 30 मिनिट चालणे पण खूप फायदेशीर असतं. यूट्यूबवर हजारो फ्री होम वर्कआउट व्हिडिओज आहेत. कुठलीही इक्विपमेंट नाही लागत, फक्त जागा हवी. पुशअप्स, स्क्वॉट्स, जम्पिंग जॅक्स यापासून सुरुवात करा. वेळ नाही हे निमित्त सोडा, वेळ काढावा लागतो. सकाळी 30 मिनिट लवकर उठा, व्यायाम करा. शरीर हे तुमचं पहिलं घर आहे, त्याची काळजी घ्या. घर सांभाळतो, गाडी सांभाळतो, शरीर का नाही? आजपासूनच सुरू करा, उद्याची वाट पाहू नका.
सवय नंबर 6, डिजिटल डिटॉक्स. सकाळी उठले उठले तुम्ही काय करता सगळ्यात आधी? बहुतेक जण फोन उचलतात, नोटिफिकेशन्स चेक करतात, इंस्टाग्राम, व्हॉट्सॲप, यूट्यूब हे सगळं बघतात. यामुळे ब्रेन लगेच रिॲक्टिव्ह मोडमध्ये जातो. दुसऱ्यांचे विचार, दुसऱ्यांच्या बातम्या तुमच्या मनात भरतात. तुमच्या स्वतःचा विचार करायला वेळच राहत नाही. सकाळचा पहिला तास हा तुमचा असला पाहिजे. त्या 1 तासात मेडिटेशन, वाचन, व्यायाम करा. फोन नंतर उचला, 1 तासानंतर, घाई नाही. स्क्रीन टाईम कमी केला की फोकस ऑटोमॅटिकली वाढतो. रात्री झोपण्याआधी पण फोन बंद करा 30 मिनिटे आधी. झोप चांगली येते, मन शांत राहतं, विचार क्लिअर होतात. फोन तुमचं टूल आहे, तुम्ही त्याचे गुलाम नाही. तुम्ही डिसाईड करा फोन कधी वापरायचा ते. सवय नंबर 7, जर्नलिंग. जर्नलिंग म्हणजे डायरी लिहिणं, पण त्याहून जास्त आहे. हे स्वतःशी केलेलं एक ऑनेस्ट कॉन्व्हर्सेशन आहे. दिवसभर आपण सगळ्यांशी बोलतो, स्वतःशी नाही. रोज रात्री 5 मिनिटे बसा आणि हे 3 गोष्टी लिहा. आज काय चांगलं झालं, काय चुकलं, उद्या काय करायचं. पेपरवर विचार आले की मनातला गोंधळ कमी होतो. तुम्हाला स्वतःच्या पॅटर्न कळतात, काय चुकतंय ते दिसतं. प्रॉब्लेम्स लिहिल्या की त्यांच्या सोल्युशन्स पण सुचतात. जर्नलिंगने इमोशनल इंटेलिजन्स वाढते हळूहळू. टोनी रॉबिन्स, जिम कॅरी हे सगळे जर्नल लिहितात. महागडी वही नको, साधी नोटबुक आणि पेन पुरे. उद्यापासून झोपण्याआधी 5 मिनिटे जर्नल लिहायला सुरू करा. 1 महिन्यात तुम्हाला स्वतःतच बदल जाणवेल. जर्नलिंग हे छोटं हॅबिट आहे, रिझल्ट्स मोठे आहेत. सवय नंबर 8, MIT रूल. MIT म्हणजे मोस्ट इम्पॉर्टंट टास्क. आपण रोज टू डू लिस्ट बनवतो, त्यात 20-30 आयटम्स असतात. दिवस संपतो, निम्म्या गोष्टी राहून जातात. मग वाटतं आज काहीच झालं नाही. हे फ्रस्ट्रेशन टाळण्यासाठी MIT रूल वापरा. दिवसाच्या सुरुवातीला स्वतःला एक प्रश्न विचारा. आज एकच गोष्ट झाली तरी दिवस सक्सेसफुल होईल, कोणती? ती एक गोष्ट ओळखा आणि ती सगळ्यात आधी करा. बाकी सगळं नंतर. MIT आधी हे ध्यानात ठेवा. दिवसातली सर्वात जास्त एनर्जी सकाळी असते. त्या एनर्जीचा वापर सर्वात महत्त्वाच्या कामासाठी करा. टू डू लिस्टमध्ये 50 आयटम्स नको, फक्त 1 MIT. सिम्पल वाटतं, पण हे करायला डिसिप्लिन लागतं. MIT रूल फॉलो केला की रोज प्रोडक्टिव्ह वाटतं. सवय नंबर 9, 7 ते 8 तासांची झोप. मी कमी झोपतो, मला वेळच नाही, असं बरेच जण म्हणतात. हे सांगणं कूल वाटतं, पण ते सेल्फ डिस्ट्रक्शन आहे. झोप कमी झाली की ब्रेन नीट काम करत नाही. डिसिजन मेकिंग खराब होते, चुकीचे निर्णय होतात, फोकस कमी होतो, एकाच गोष्टीवर लक्ष राहत नाही, मूड स्विंग येतो, छोट्या गोष्टींवर राग येतो, इम्युनिटी कमी होते, वारंवार आजारी पडतो, क्रिएटिव्हिटी कमी होते, नवीन आयडिया सुचत नाहीत. स्लीप हे ब्रेनची रिचार्ज वेळ आहे, तेव्हा रिपेअर होतं. मेमरी कन्सॉलिडेट होते, शरीर बरं होतं झोपेत. रात्री 11 ते सकाळी 7 हे आयडियल स्लीप विंडो आहे. झोपण्याआधी फोन बंद करा, रूम अंधारा ठेवा. झोप एक लक्झरी नाही, ती एक नेसेसिटी आहे. चांगली झोप म्हणजे चांगला दिवस, गॅरंटीड. सवय नंबर 10, कृतज्ञता, ग्रॅटिट्यूड. आपण रोज विचार करतो, हे नाही, ते नाही, काहीच नाही. आयुष्यात जे नाही त्याकडेच आपलं लक्ष जातं नेहमी. पण जे आहे त्याकडे कधी लक्ष देतो का आपण? ग्रॅटिट्यूड म्हणजे जे आहे त्याबद्दल आभारी राहणं. रोज सकाळी किंवा रात्री फक्त 3 गोष्टी लिहा. ज्या गोष्टींसाठी तुम्ही आज आभारी आहात त्या लिहा. छोट्या गोष्टी चालतील. चहा गरम मिळाला, थँक्स. कोणी स्माईल लिहिलं, आज हेल्दी आहो, थँक्स, थँक्स. ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस केल्याने ब्रेन रिवायर होतो. पॉझिटिव्ह गोष्टी दिसायला लागतात आपोआप जास्त. अँझायटी कमी होते, हॅपीनेस लेवल वाढतो खरोखर. हे सायन्स आहे, हार्वर्डच्या स्टडीजमध्ये सिद्ध झालं आहे. कृतज्ञता ही सर्वात सोपी आणि सर्वात पॉवरफुल सवय आहे. आजपासूनच सुरू करा, आयुष्य वेगळं दिसायला लागेल. मित्रांनो, या 10 सवयी जर तुम्ही फक्त 21 दिवस कन्सिस्टंटली फॉलो केल्यात तर तुम्हाला स्वतःच जबरदस्त बदल जाणवणं सुरुवात होईल. आणि हा बदल तुमचा कॉन्फिडन्स, रिस्पेक्ट आणि पर्सनॅलिटी पूर्णपणे ट्रान्सफॉर्म करू शकतो. त्यामुळे आत्ताच हा व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कारण अशाच पॉवरफुल व्हिडिओज मी तुमच्यासाठी रोज घेऊन येतो. आणि हा व्हिडिओ त्या एका मित्राला नक्की शेअर करा जो आयुष्यात चेंज आणायचा म्हणतो पण अजूनही पहिलं पाऊल टाकू शकलेला नाही. तसेच कमेंटमध्ये नक्की लिहा तुम्ही उद्यापासून कोणती एक सवय सुरू करणार आहात, कारण तुमचा एक कमेंट हा तुमच्या चेंजची सुरुवात ठरू शकतो. धन्यवाद.